वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जिल्हा नियोजन समितीची सभा निधी वाटपाच्या मुद्द्यावरून गाजली। मागील डीपीडीसीमध्ये एकाही कामासाठी निधी न मिळाल्याने खासदार अमर काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अधिकाऱ्यांकडून पत्रांना उत्तर न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा रोखली। अखेर पुढील डीपीसीमध्ये निधी देण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर सभा पुढे सुरू झाली। काही लोकप्रतिनिधींचं म्हणणं होतं की आम्हाला जेवढा निधी अपेक्षित होता तेवढा निधी त्या ठिकाणी मिळालेला नाहीये, तर निधी वाटपासंदर्भात निर्णय हा समिती घेत असते आणि समिती जे ठरवते एकमेकाने त्या ठिकाणी निर्णय होत असतो। याच्यानंतरच्या काळात देखील त्यांचे प्रस्ताव घेण्यात येईल, प्रस्ताव मांडण्यात येईल आणि समिती जी प्रस्तावाला मान्यता देईल तो निधी प्रस्ताव मान्य होईल। नाही असं होत नाही। शेवटी कुठलेही कामं हा कोणाच्या नावाचा नसतो, त्या ठिकाणी तो त्या जिल्ह्यातला, त्या तालुक्यातल्या, त्या नागरिकांचा, त्या परिसराचा असतो। त्याच्यामुळे हा निधी खासदारांचा, हा आमदारांचा असं त्याला आपण म्हणता येणार नाही। तो त्या नागरिकांचा निधी असतो आणि निश्चितपणे कुठलाही निधी हा कोणाच्या नावाने नाही राहणार। माझं त्यांना इतकंच म्हणणं होतं सन्माननीय पालकमंत्री महोदयांना की ठीक आहे, यावर्षी नाही दिलं हरकत नाही, पण तो पुढच्या वर्षी आपण मला निधी दिला पाहिजे, ही माझी खासदार म्हणून मागणी आहे। हा विषय मी त्यांच्यापुढे रेटून धरला, परंतु बऱ्याच वेळपर्यंत ते काही ॲग्री होत नव्हते। शेवटी त्यांनी आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की पुढच्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ, आणि ते जेव्हा त्यांनी सभेमध्ये बोलले त्याच्यानंतर सभा कंटिन्यू झाली। तोपर्यंत सभा त्याच विषयावर चालू होती। सभा जाणार कशी जाणार? खासदार आहे मी जिल्ह्याचा खासदार म्हणून जर मी काही मतदारसंघातील प्रश्न विचारतोय, डीपीसीचे प्रश्न विचारतोय, त्यामुळं मी स्पष्ट सांगितलेलं होतं की जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत सभा पुढं न्यायची नाही। जेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं त्याच्यानंतर सभा नंतर कंटिन्यू झाली। वर्धेमध्ये तर स्पष्ट दिसतंय, वर्धेमध्ये स्पष्ट अशा पद्धतीची परिस्थिती आहे, कारण की शून्य बिग झिरो, ना एक ग्रामपंचायत, ना एक रस्ता, ना एक स्मशानशेड, ना यात्रास्थळ, ना तीर्थक्षेत्र, काहीच नाही। 40 करोड रुपयाचे मी प्रस्ताव दिलेले होते, ते 40मधले जे काही दिले असते मी समजू शकतो, सत्ताधारी आणि विरोधकातला फरक मी समजू शकतो। सत्ताधाऱ्यांनी जास्त पैसे घेत असतात, हे मी ॲग्री आहे, मला काही विषय नाही त्यामध्ये। तुम्ही जास्त पैसे घ्या, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे, परंतु पूर्ण पैसा सत्ताधारी देऊन राहिले आणि विरोधकाची भूमिका, जो एक खासदार या मतदारसंघामध्ये एक भूमिका पार पाडतो एक खासदार म्हणून, त्या खासदारांना तुम्ही तिथं 5 पैसे जर देत नसाल तर मला वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही। ना आतापर्यंत कधी असं घडलं नाही। 3 टर्म आम्हीसुद्धा आमदार होतो या आमच्या मतदारसंघामध्ये, आर्वी मतदारसंघामधून, आणि हे डीपीसी काही आमच्यासाठी नवीन नाही आहे। 3 टर्म आमदार म्हणून काम केलं आहे आम्ही या सभागृहात, डीपीसीमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, आणि हे जर आम्हाला ते डीपीसी सांगत की डीपीसी अशी चालते तशी चालते, म्हणजे गोट्या खेळतो आम्ही।